नमस्कार सर्वांना, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये। 7 वाजता माझ्या सासरवरून निघलो माझ्या माहेरी जाण्यासाठी, कारण 1 दिवसासाठीच तिथे मुक्कामी जायचं होतं। त्यातही खूप लेट झालं। मग रात्री पोहोचल्यानंतर बाबूने आम्ही जेवण वगैरे केलं। त्याने असे आजी बाबांकडून गोड गोड लाड करून घेतले। मस्त त्यांच्यासोबत खेळला थोडा वेळ आणि मग झोपी केला। मग सकाळी उठल्यानंतर आम्हाला निघण्याचीच घाई होती। सकाळी उठून फास्ट आवरलं। आम्हाला 12 वाजता गाडी होती, त्यामुळे आवरल्यानंतर असं थोडंसं इथे शूट घेतलं। कितीही नाही म्हटलं तरी माहेरून निघायचं म्हटलं की डोळ्यातून पाणी येतंच। तिथं असं थोडं इमोशनल वातावरण झालेलं। मम्मी वगैरे ते सर्वच इमोशनल होतात। त्यानंतर मग फायनली बसलो आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर बाबूला असं वाटत होतं की आम्हीच तिघेजणे का बसले, बाबा नाही आहेत, आई नाहीत। मग सारखं तो बाबा असं ओरडत होता। ट्रेन चालू झाली तरी बाबूचं चालू होतं बाबा आई बाबा। त्याला सांगत होती की अरे आई बाबा नाही येते आपल्यासोबत, तरी तो आवाज देत होता। अशी गोड गोड माझं पिल्लू स्माईल करत होतं। किती निरागस असतात नाही छोटी मुलं। मग काही आम्ही निघालो आणि एसीचं सीट असल्यामुळे बाबूला गर्दी नव्हती, काहीच नव्हती। थंड वातावरणामुळे भाऊ लगेच झोपी गेला। एवढं ऊन असतानाही असं जाणवलंच नाही आम्ही प्रवास केला। झोप झाल्यानंतर याचा काही असा मूड होता, गोड मस्त मस्ती करत होता, येणाऱ्या जाणाऱ्याशी सर्वांशी बोलत होता। बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।